मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता काव्याला लगेचच पार्थ विचारतो, तुम्ही माझं ऐकणारच नाहीत का? त्यावेळी काव्या म्हणते, नाही ऐकणार. आणि तुम्हाला मी किती वेळा सांगू, मला नाही ऐकायचं, मला खालीच झोपायचं आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही ऐकणार ना, मग डायरेक्ट लिहूनच आणतो आता. मग त्यावेळी आता ती विचारते, काय लिहून आणताय? तेव्हा तो हसतच म्हणतो, चिठ्ठ्या लिहून आणतो ना. त्यावेळी आता काव्या डोक्यालाच हात मारून घेते आणि म्हणते, अहो काय चाललंय तुमचं, काय बालिशपणा आहे हा? तेव्हा पार्थ म्हणतो की मी चिठ्ठ्या लिहून आणतो, एकावर तुमचं नाव आणि दुसरीवर माझं नाव. ज्याची चिठ्ठी येईल त्याचं अंथरूण आणि दुसऱ्याने वर झोपायचं, चालेल? मग जा पटकन चिठ्ठ्या बनवा, असं पार्थ म्हणतो. त्यावेळी काव्या रागातच म्हणते, मी का बनवू, पण तुमची आयडिया आहे ना, तुम्हीच बनवा चिठ्ठ्या. मग आता पार्थ हसतो आणि म्हणतो, ही सुद्धा तशी चांगलीच आयडिया आहे. तो आता लगेचच टेबलजवळ जाऊन चिठ्ठ्या बनवत असतो. तेव्हा काव्या मनातच विचार करते, झोपण्यासाठी चिठ्ठ्या बनवणं हा पहिलाच आर्किटेक्ट असेल. मग आता तो चिठ्ठ्या बनवण्यासाठी खूपच वेळ घेतो. त्यावेळी आता लगेचच ती विचारते, होतंय की नाही, झोप येते मला. मग आता तो मोठ्यानेच म्हणतो, हो झालं झालं. तेव्हा आता लगेचच कोण जिंकेल असं पार्थ विचारतो. त्यावेळी आता काव्य म्हणते, ऑब्वियसली मी, कारण अंथरूण माझं आहे ना, मीच जिंकणार. त्यानंतर पार्थ आता दोन्ही चिठ्ठ्या उधळतो आणि म्हणतो की तुम्हीच काढा. त्यावेळी काव्य विचारते, मी का, असं म्हणून ती लगेचच एक चिठ्ठी घेते. आता त्या चिठ्ठीवर पार्थ असं नाव असतं. तेव्हा काव्या त्याच्याकडे खूप आश्चर्याने पाहते. मग आता पार्थ विचारतो, काय काय झालं? तेव्हा आता लगेचच तो विचारतो, कोणाची चिठ्ठी आहे? काव्या म्हणते, तुम्ही कसे जिंकलात? तेव्हा आता तो म्हणतो, मी जिंकलो कारण अंथरूण आज माझ्या नशिबात आहे. जा पटकन जा, किंग साईज बेड आहे, आता तुम्ही क्वीनसारख्या झोपा तिथे. तेव्हा आता ती नकारच देत असते, पण पार्थिचं बोलणं ऐकूनच घेत नाही आणि मला खूप झोप आल्याचं म्हणतो. तेव्हा काव्या आता बेडवर जाते आणि त्याचाच अजून विचार करते की यांच्या नावाची चिठ्ठी कशी काय पडली असेल बरं. मग आता पार्थ मुद्दामच तिला म्हणत असतो की मला ना असं वाटतंय की उगीचच चिठ्ठ्या पाडल्या आपण, मला ना आता बेडवर झोपावंसं वाटतंय. तेव्हा काव्या रागातच म्हणते, नाही हा, अजिबात नाही. आता तुम्हाला हौस होती ना खाली झोपण्याची, मग खालीच झोपा, असं रागातच ती म्हणते. झोपीसुद्धा जाते. तेव्हा पार्थ आता लगेचच तिच्याकडे पाहतो आणि त्या दोन्हीही चिठ्ठ्या ओपन करतो. या दोन्हीही चिठ्ठ्यांवर आता फक्त पार्थचं नाव असतं आणि त्या नावाकडे पाहत तो आता गालातच हसतो. तेव्हा काव्या लगेचच उठते आणि म्हणते, देशमुख. मग पार्थ आता लगेचच त्या चिठ्ठ्या लपवतो, थोडा घाबरतो आणि विचारतो, काय? तेव्हा ती विचारते की झोपलं नाहीत का अजून? मग आता तो म्हणतो, नाही झोपलो, आता झोपतोय. त्यावेळी ती आता थँक्यू असं म्हणते. पार्थ हसतच विचारतो, का बरं थँक्यू? तेव्हा आता ती म्हणते, माझी मर्जी. मग आता तो म्हणतो, चांगली आहे तुमची मर्जीसुद्धा. आणि तो तिला आता गुड नाईट असं म्हणतो. तेव्हा काव्यासुद्धा त्याच्याकडे न बघता आता त्याला गुड नाईट असं म्हणते. तेव्हा पार्थला आता खूपच आनंद होतो की लग्न झाल्यापासून ही पहिल्यांदाच मला गुड नाईट असं म्हणाली. तेव्हा आता ती त्याच्याकडे पाहते आणि झोपा असा इशारा करते. तेव्हा तो हसतच हो असं म्हणतो. मग आता तो झोपल्यानंतर काव्यासुद्धा बेडवर झोपते. तर आता दुसरीकडे नंदिनी रूममध्ये व्यवस्थित आवरून ठेवत असते. तेव्हा आता रेखाताईंचा तिला फोन येतो. मग आता कॉल रिसीव करत आता ती विचारते, काय झालं रेखाताई? तेव्हा आता रेखाताई तिकडून सांगतात, आनंद निवासच्या अकाउंटमध्ये पैसे कमी आहेत. त्यावेळी नंदिनीला आश्चर्याचा धक्का बसतो. ती विचारते, काय पैसे कमी आहेत म्हणजे? अहो हो, आठवलं, त्या दिवशी आजी आणि आजोबांच्या ट्रीटमेंटसाठी काही पैसे गेलेत ना, आणि ते खरंच खूप मोठं बिल होतं. बरं मला सांगा मग काय काय राहिलंय? त्यानंतर आता रेखाताई तिकडून सांगत असतात की ग्रोसरी पेमेंट आणि औषधंसुद्धा. वेळी नंदिनी म्हणते, ग्रोसरी पेमेंट तर होऊन जाईल, परंतु उद्या औषधांचं मी आल्यानंतर बघते. आणि या महिन्यापासून आपल्याला स्कॉलरशिपसुद्धा अनाऊन्स करायच्या आहेत ना, असं म्हणून जरा तिला टेन्शन आलेलं असतं. तेव्हा आता लगेचच, तरीही आपण करूया मॅनेज, तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं नंदिनी म्हणते आणि मग फोन ठेवते. स्वतःशीच बोलत असते की या महिन्यात आनंद निवासच्या अकाउंटमध्ये पैसे जरा कमीच आले, त्यातल्या त्यात स्कॉलरशिपसुद्धा मुलांसाठी अनाऊन्स करायची आहे. आता उद्याच बसून डोनरची लिस्ट मी चेक करते. त्याचबरोबर फंडिंगसाठी सुद्धा काही लोकांना मला आता भेटावं लागेल.
आणि त्या अगोदर एक काम करते, माझ्या पर्सनल अकाउंटमधूनच काही पैसे ट्रान्सफर करते. तर दुसऱ्या दिवशी आता पार्थ आणि नंदिनी त्याचबरोबर जीवा, काव्या हे सगळेजण आता बाहेर हॉलमध्ये असतात. तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजते. तेव्हा माझे गेस्ट आले आहेत असं आता नंदिनी आणि पार्थ एका वेळी म्हणतात. तेव्हा आता जीवा म्हणतो की 1 मिनिट, अरे आपल्याला कसं समजणार ना की कुणाचे गेस्ट आहेत ते, अगोदर बघावं तर लागेल ना. मग आता सर्वजण दरवाजाजवळ जातात. दार उघडून समोर पाहत म्हणतात माझेच गेस्ट आले आहेत. काही पाहुणे मंडळी तेथे आलेली असतात. तर आता नंदिनी हसतच त्यांचं स्वागत करत वेलकम असं म्हणते. तेव्हा पुढे नंदिनी म्हणते की देशमुखांच्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे. ते तेथेच थांबतात. तर आता पार्थ म्हणतो अहो या की घरामध्ये. त्यावेळी सर्वजण आतमध्ये येतात आणि तेथे बाहेर हॉलमध्ये बसतात. नंदिनी आता लगेचच म्हणते मी ओळख करून देते हा सर्वांना, या नीता ढवळे आणि हे त्यांचे मिस्टर मकरंद ढवळे. तेव्हा पार्थ, काव्या हे दोघेही त्यांना नमस्कार करतात. त्यानंतर ते मकरंद म्हणू लागतात की ढवळा बोले तो ढवळा ढवळ नाही करणे का हा, असं आम्ही करत नाही. म्हणजे ते त्यांच्या सिनेमातील डायलॉग आता बोलून दाखवत असतात. आम्ही एकदम सरळ मार्गाने चालणारे आणि मध्यमवर्गीय लोक आहोत. त्यावेळी आता लगेचच काव्या आणि पार्थ हे दोघेही आश्चर्याने एकमेकांकडे पाहतात की हे काय असं गुगलीसारखं बोलतायत. त्यानंतर मकरंद हे आता लगेचच जीवा आणि नंदिनीला एक कार्ड देतात आणि पार्थ आणि काव्या थोडे लांब असतात म्हणून त्यांच्याकडे ते कार्ड असं टाकून देतात. तेव्हा आता लगेचच त्यांची बायको त्यांना सावरत असते आणि हळू अहो हळू असं म्हणत असते. त्यानंतर नंदिनी म्हणते ॲक्च्युली नीता मॅम ह्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये मॅनेजर आहेत आणि आमच्या आनंद निवासच्या टूर जातात ना, आम्ही त्यांनाच सांगतो ऑर्गनाईज करायला. तेव्हा मकरंद आता म्हणतो की हो ना, नीता ना एकदम मस्त करते हा त्या याच्यामध्ये, असं म्हणून ते आता विसरतात. त्यावेळी आता नंदिनी म्हणते टूर्समध्ये ना. तेव्हा आता मकरंद म्हणतात हो टूर्समध्येच, काय मस्त काम करते, अनेक वर्ष झालं आमच्या ट्रॅव्हल जातात. आणि कसं आहे ना नीता मॅडम म्हणजे नीता मॅडमच. तेव्हा नंदिनी म्हणते अशाही आमच्या अवांतर गप्पा कधीमधी होतच असतात. त्यावेळी नीता नेहमीच अवांतर गप्पा मारत असते आणि हल्ली तर काय तिच्या गप्पा खूपच वाढल्या आहेत असं मकरंद म्हणतो. गप्पांचं म्हणाल तर दिवसभर नाही का आपलं फोनवर चॅटिंग करत बसायचं नुसतं, त्या गप्पांबद्दल मी बोलतोय. त्यानंतर दुसऱ्या ताई असतात त्या सुद्धा म्हणतात आमच्या यांचं सुद्धा ना अगदी टिक 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 दिवसभर चालूच असतं आपलं. पार्थ आता लगेचच विचारतो टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हटल्यानंतर तुमचं खूप फिरणं होत असेल ना. मग नीता हो असं म्हणते. तर मकरंद आता वेड्यासारखं करू लागतो आणि म्हणतो की अहो टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हटल्यानंतर फिरणं आलंच ना. आणि हे तुमचं बोलणं म्हणजे कसं ना, एखाद्या बर्फाचा गोळा विकणाऱ्याला आपण असं म्हणायचं का तुमच्या हाताला थंड लागतं का हो की नाही लागत, अगदी असंच विचारण्यासारखं आहे हो की नाही. मग नीता आता मकरंदला गप्प राहायला सांगत असते. तेव्हा त्या ताई म्हणू लागतात मला बर्फावरनं आठवलं, त्या रॉबिनला मारून ना त्या बर्फामध्ये पुरून ठेवलं म्हणतात. तेव्हा त्यांचा नवरा त्यांच्याकडे आश्चर्याने पाहतो. तर पार्थ, काव्या, जीवा आणि नंदिनी सुद्धा. त्यावेळी ती आता म्हणते अहो माझ्याकडे का पाहताय तुम्ही, अहो बर्फामध्ये बॉडी ठेवल्यानंतर खराब होत नाही ना म्हणून ठेवतात ती बर्फामध्ये. तेव्हा मकरंद आता लगेचच म्हणतो अहो रागिनी बाई, कोण नक्की रॉबिन. रागिनी म्हणते अहो जुलियाचा बॉयफ्रेंड. त्यावेळी आता ही कोण जुलिया असं आता लगेचच मकरंद विचारतो. मग आता ती म्हणते यम फॉर मर्डर, ती नाही का वेब सिरीज आहे त्याबद्दल बोलतीये मी. त्यावेळी आता रागिनी खूपच बडबड करत असते आणि तुम्ही सर्वांनी पाहिली का ती वेब सिरीज असं विचारते. तेव्हा नंदिनी, काव्या आणि त्याचबरोबर जीवा, पार्थ म्हणतात नाही पाहिली अजून. ती म्हणते मग तुम्ही पाहून घ्या की एकदा, आणि आमच्या यांनी सुद्धा पाहिली आहे हो की नाही. तेव्हा तिचा नवरा म्हणतो की नाही पाहिली अगं. तेव्हा ती म्हणते काय खोटं बोलताय, हो काल दाखवली तुम्हाला. हे ना आपले नुसते असे फास्ट फास्ट इंग्लिश बोलत असतात, ते आपल्याकडे लक्षच देत नाहीत कधी. त्यानंतर आता मकरंद म्हणतो की तुम्ही मगाशी काहीतरी विचारत होतात, तुम्हाला कुठे जायचंय का. त्यावेळी पार्थ म्हणतो नाही तसं नाही जायचं. मग आता पुन्हा मकरंद विचारतो ह्या तुमच्या मिसेस आहेत का असं नंदिनीकडे बोट करत तो विचारतो. त्यावेळी पार्थ आता गैरसमज दूर करत म्हणतो नाही, नंदिनी नाही माझ्या मिसेस, ह्या काव्या आहेत ना त्या माझ्या मिसेस आहेत आणि नंदिनी या जीवाच्या मिसेस आहेत, माझ्या भावाची बायको आहे ती. त्यावेळी आता जीवा भावाची बायको हा असं म्हणून आता रागिनी उगीचच काहीतरी डायलॉग मारू लागते. तर तिचा नवरा डोक्याला हात लावत म्हणतो की गप्प बस जरा. त्यानंतर आता लगेचच पार्थ म्हणतो ही माझी बायको काव्या, ही आमची जोडी आहे. ऑफकोर्स असं आता मकरंद त्याचा डायलॉग मारूनच म्हणतो.
तेव्हा आता लगेचच पार्थ विचारतो तुम्ही ओळखता का यांना? मग आता मकरंद म्हणतो नाही मी आपलं असं सहज म्हणालो. मग आता काव्याला पुन्हा एकदा मकरंद ते कार्ड देऊ लागतो. तर आता नीता म्हणते हो दिलंय ना मगाशी. मग मकरंद पुन्हा एकदा खिशात ते कार्ड ठेवतो. काव्या म्हणते हे ताईचे गेस्ट आहेत दोघेजण. आणि हे दोघेजण कोण आहेत? तेव्हा आता लगेचच पार्थ म्हणतो हे माझे गेस्ट आहेत. हे गिरीश माने आणि त्यांची मिसेस रागिनी माने. तेव्हा आता गिरीश त्याचं प्रोफेशन सांगतो. तर आता रागिनी लगेचच म्हणते अहो त्यांचं ना खूप मोठ्या मोठ्या बिल्डरबरोबर असं बोलणं चालणं असतं, छोट्या छोट्या लोकांबरोबर नसतं अजिबात. तेव्हा पार्थ म्हणतो हो ते माहिती आहे कारण तिथेच आमची ओळख झाली आहे. तेव्हा जीवा आता विचारतो आज इथे कसं येणं केलं? मग आता लगेचच गिरीश म्हणतो माझ्या मुलाचं ना लग्न ठरलंय सो आम्ही पत्रिका द्यायला आलोय असं म्हणून तो रागिनीला आता पत्रिका द्यायला सांगतो. मग आता लगेचच ती चिप्सचा पुडा बाहेर काढते. तेव्हा आता पार्थ हात पुढे करतो आणि त्याचा जरा पचकाच होतो आणि तो आश्चर्याने आता सगळ्यांकडे पाहतो आणि त्याला हसूच आवरत नाही. मग आता रागिनी म्हणते मला आवडतात ना वेफर्स म्हणून मी नेहमी आपली पर्समध्ये ठेवते. आणि वेड्यासारखी करत लगेचच ती पर्समधून पत्रिका काढत गिरीशच्या हातात देते. तेव्हा गिरीश आता पार्थला पत्रिका देत लग्नाचं आमंत्रण देतो. तेव्हा पार्थ आणि नंदिनी दोघेही कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणतात. तेव्हा नंदिनी म्हणते घ्या ना तुम्ही काहीतरी गोड खा ना. मग रागिनी आता पर्समधून लगेचच गुलकंदाचा डबा काढते आणि म्हणते अहो गुलकंद घेऊन आलोय आम्ही तुम्ही सगळ्यांनी घ्या गुलकंद. तेव्हा नीता आता लगेचच म्हणते की ॲक्च्युली आम्ही सुद्धा आमच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलो आहोत. तेव्हा मकरंद लगेचच आता खिशातून ते पुन्हा एकदा कार्ड काढतो आणि देऊ करतो. पण आता नीता म्हणते इन्व्हिटेशन कार्ड माझ्याकडे आहेत. तेव्हा ते इन्व्हिटेशन कार्ड लगेचच नंदिनीला देत तो नंदिनीच्याच पाया पडतो. तेव्हा नीता म्हणते की काय मकरंद रे? तेव्हा मकरंद म्हणतो सॉरी लक्षात नाही राहिलं माझ्या. त्यानंतर नीता म्हणते आम्ही सुद्धा गुलकंद आणलाय असं म्हणून ती गुलकंदाचा आता डबा काढते. मग आता लगेचच मकरंद हळूच विचारतो नंदिनीला की करताय का मी भरवतो. तेव्हा नीता म्हणते काय म्हणालात? तेव्हा मकरंद गप्प राहतो. त्यावेळी पार्थ म्हणतो अरे वा म्हणजे 2-2 लग्नांचा बुफे एन्जॉय करता येणार आहे आम्हाला. त्यावेळी आता गिरीश म्हणतो नाही तसं नाही आहे अहो लग्न तर एकच आहे यांच्या मुलीचं आमच्या मुलाबरोबर. तेव्हा सर्वजण अरे वा कॉंग्रॅच्युलेशन्स असं पुन्हा म्हणतात. मग रागिनी आता लगेचच वेड्यासारखी करत म्हणते की आम्ही व्याही विहीन असं आहोत ना असं ती जरा वेगळ्याच भाषेत बोलते. तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा तिच्याकडे पाहून हसतात. व्याही विहीन प्यार के आम्ही असं गाणंसुद्धा लग्नामध्ये सिलेक्ट केलं आहे असं मकरंदकडे पाहून आता रागिनी म्हणते. आणि त्यानंतर सांगते आणि आमच्या यांचे म्हणजे गिरीश यांचे आणि नीता मॅडमचे फार पूर्वीपासूनचे संबंध आहेत, त्यांचं रिलेशनसुद्धा घट्ट आहे. तेव्हा पार्थ काव्या नंदिनी आणि जीवा हे आश्चर्याने आता सगळ्यांकडे पाहतात. त्यानंतर गिरीश आता म्हणतो म्हणजे तिला असं नाही म्हणायचं चुकीचा अर्थ घेऊ नका. मी आणि नीताना एकाच कॉलेजमध्ये होतो आणि तेव्हा आमची मैत्री खूप घट्ट होती. त्यानंतर नीता म्हणते आमची होती मैत्री कॉलेजमध्ये असताना पण माझं या ढवळेंबरोबर लग्न झालं. तेव्हा काव्या विचारते तुमच्या दोघांची मैत्री असूनसुद्धा हे दुसरं लग्न तुम्ही ॲक्सेप्ट केलं? त्यावेळी आता गिरीश लगेचच म्हणतो हो तुम्हाला वाटतं ना तसं काही नाही आहे, आम्ही ना फक्त मित्र होतो कॉलेजमध्ये असताना. मग नीता म्हणते आणि माझं नेहमीच ठरलं होतं आईवडील सांगतील ना त्याच मुलाच्या गळ्यातमध्ये माळ घालायची आणि मोकळंसुद्धा व्हायचं. तेव्हा काव्या आता जीवाकडे पाहतच राहते तर जीवासुद्धा काव्याकडे पाहत असतो. त्यानंतर आता मकरंद विचारतो काय नीता? मग त्यावेळी नीता म्हणते अहो आपलं प्रेम जुळलं ना लग्नानंतर आणि मग एकदम सुखाचा संसार सुरू आहे की नाही आता? तेव्हा काव्या जरा आश्चर्यानेच आता त्यांच्याकडे पाहते आणि मग नंतर जीवांती एकमेकांकडे खूप वेळ पाहत राहतात. त्यानंतर गिरीश आपल्या मनातील भावना व्यक्त करतो आणि म्हणतो प्रेम काय कुठेही आणि कुठल्याही वयात होऊ शकतं. तेव्हा काव्या आता खूपच प्रेमाने जीवाकडे पाहत असते. तेव्हा जीवाला आता जोरातच ठसका लागतो. त्यावेळी आर यू ओके असं म्हणून मकरंद लगेच उठतो आणि गुलकंद खा की असं म्हणतो. त्यावेळी नंदिनी लगेचच जीवाला पाणी देते. त्यानंतर नंदिनी आता विचारते माझा एक छोटासा प्रश्न आहे, तुमची लग्ना अगोदरची मैत्री आणि आता विहीन व्याह्याचं नातं मला नक्की कोणतं नातं आवडतं असं नंदिनी विचारत असते. तेव्हा गिरीश पटकन म्हणतो की अगोदरचंच नातं आवडतं. त्यावेळी नीता म्हणते नाही आत्ताचं नातं आवडतं.
त्या दोघांच्या उत्तरामध्ये अजिबातच साम्य नसतं. दोघे एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यावेळी गिरीश आता शांत राहत म्हणतो, प्रत्येक रिलेशनशिपची वेगवेगळी गंमत असतेच हो की नाही. लग्नाआधीचं प्रेम हे व्हिंटेज काळासारखं असतं, कारण तिच्या आठवणीने कधी आपण खुश होतो तर कधी कधी खूप कासावीस होतो, पण ती अशी कायम आठवणीत असतेच. असं म्हणून तो नीताकडे हळूच पाहतो. तर नीतालाही आता खूपच वाईट वाटतं, कारण दोघांचंही एकमेकांवर प्रेम असून दोघांचंही लग्न आता एकमेकांबरोबर झालेलं नसतं. मग आता काव्या ही जीवाकडे पाहते तर जीवा नजर चोरतो. त्यानंतर आता गिरीश म्हणतो, लग्नाअगोदरचं प्रेम म्हणजे आपल्या शरीरावरच्या तशा खुणाच दिसणाऱ्या या खुणा असतात. तेव्हा जीवा आणि काव्या हे दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात. त्यानंतर नीता आता लगेचच हसत म्हणते, जर लग्नाअगोदरचं प्रेम हे गुलाब असेल तर लग्नानंतरचं प्रेम म्हणजे लग्नानंतर जे प्रेम होतं त्याला तुम्ही काय म्हणणार. तेव्हा पार्थ म्हणतो, त्याला गुलकंद म्हणणार. तेव्हा आता पार्थ हा हसतो आणि लगेचच काव्याकडे पाहत म्हणतो, लग्नानंतर होईलच प्रेम. काव्या डोळे वटारून त्याच्याकडे पाहते. तेव्हा पार्थ म्हणतो, असं आई म्हणते ना, म्हणजे मला कसं म्हणायचंय, लग्ना अगोदर जर ते प्रेम गुलाब असेल तर लग्नानंतरचं प्रेम हे गुलकंदासारखं असणार. तेव्हा आता रागिनी म्हणते, आधीचं काय, आधीचं सोडून द्यायचं असतं सगळं, कारण आधीच्या प्रेमाला महत्त्वच नसतं. कारण एकदा का दूध तापत ठेवलं तर उकळतं, उतू जातं. आणि नंतरचं कसं असतं ना नीताताई, मंद आचरेवर असं दूध आटवत आटवत संसार करायचा असतो, यालाच तर म्हणतात प्रेम. त्यानंतर गिरीश हा सगळाच विषय टाळतो आणि म्हणतो की चला आपण सर्वांनी आता डेटवर जाऊयात. म्हणजे असं नसतं ना की प्रियकर आणि प्रियसीनेच डेटवर जायचं असतं, हो की नाही जीवा आणि काव्या. मग आता जीवा आणि काव्या एकमेकांकडे पाहतच राहतात. काही वेळानंतर आता काव्या रूममध्ये असते आणि ती नूडल्स खात असते. तेवढ्यातच तेथे पार्थ येतो आणि अगदी प्रेमाने तिच्याकडे पाहू लागतो. तेव्हा काव्या विचारते, काय असं काय बघताय, तुमच्या घरामध्ये तुम्ही नूडल्स खाताना कुणाला पाहिलं नाही की काय. त्यावेळी पार्थ म्हणतो, हो पाहिलंय ना, पण तुम्हाला पहिल्यांदाच पाहतोय. त्यावेळी काव्या म्हणते, मी ना तुमच्या घरीच नूडल्स केले आहेत, पैसे देऊ का आता याचे. त्यावेळी पार्थ तेथे बसतो आणि म्हणतो, पैसे वगैरे तसे नको मला, पण कधीतरी तुमच्या हाताने नूडल्स बनवून खाऊ घाला म्हणजे झालं, तेच माझ्यासाठी प्राइसलेस असेल. त्यावेळी काव्या म्हणते की बटर टाकलंय मी याच्यामध्ये, त्यामुळे तुम्ही अजून लावायची गरज नाही. तेव्हा लगेचच आता पार्थ म्हणतो, सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे तसा तुमचा, फक्त तोंड थोडं कडू आहे. तेव्हा काव्या अजूनच जोरात त्याच्यावर ओरडते. त्यावेळी तो गुलकंदाचा डबा लगेचच तिच्या समोर धरतो आणि म्हणतो, गुलकंद खाना. म्हणजे गुलकंद खाल्ल्याने काय होतं की स्वभाव अजूनच स्वीट होतो असा. आणि असं आई म्हणते, हां मला आईनेच सांगितले असं पार्थ आता मुद्दाम म्हणत असतो. आणि मुंग्या लागतील एवढ्या गोड तुम्ही तर आहातच. त्यावेळी काव्या म्हणते, काय काय बोलताय काय तुम्ही, हे मुंग्या वगैरे काय चालले काय तुमचं. तेव्हा तो म्हणतो, हे ठेवा हो तुम्ही, असं म्हणून तो आता तिच्या हातात जो बाऊल असतो ना तो समोर ठेवतो आणि लगेचच काव्याच्या हातावर गुलकंद ठेवतो. तेव्हा ती म्हणते, नको आहे मला. आता पार्थ म्हणतो की मगाशी ते पत्रिका द्यायला आले तेव्हा काय म्हणाले की संसार हा गुलकंदासारखा असतो, जेवढा मुरत जातो ना तेवढा तो अगदी छान होतो. तेव्हा ती नकोच म्हणतं, अगदी प्रेमानेच म्हणतो, अहो खा की जरा तुम्ही. कसं असताना कधी कधी आपल्याला न आवडणारा पदार्थ देखील हळूहळू आवडू लागतो आणि पदार्थ व माणसांचं सेमच असतं की. मग आता असं म्हणून तो तेथून जातो. तर त्या गुलकंदाकडे पाहत काव्य विचार करते. इकडे नंदिनी आता हॉलमध्ये येते, ती बाहेर चाललेली असते. तेव्हा आता ती आरूला कॉल करत, तू कुठे आहेस, घरात असशील तर माझं चेकबुक काढून आनंद निवासला भेट, चालेल ना, गोष्टीसाठी पैशांची खूप गरज होती. आरू हो असं म्हणून आता लगेचच फोन ठेवते. त्याचवेळी जीवा आता हे सगळं ऐकतो आणि तिच्याजवळ येत तिला विचारतो, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा नंदिनी म्हणते, गुड मॉर्निंग, तुम्ही वर्कआउटला निघालात का. तेव्हा तो म्हणतो, वर्कआउटलाच निघालोय, पण ऑल ओके ना. तेव्हा तू फोनवर बोलत होतीस, पैसे हवेत का तुला. तेव्हा ती म्हणते, हो थोडे हवे होते, पर्सनल यूजसाठी नाही पण आनंद निवाससाठी हवे होते, कारण तेथे आपण 50 मुलांच्या शिक्षणाचा खर्च करतो, त्याचबरोबर त्यांचे ग्रोसरी, औषध, कपडे वगैरे सगळी घ्यावीच लागतात. आणि कसं आहे ना, मे आणि जून या महिन्यामध्ये जी टॅलेंटेड मुलं असतात ना त्यांच्या आपण स्कॉलरशिपची सुद्धा सोय करून देतो.
मी काही अकॅडमीज बरोबर बोलून ठेवलं आहे, स्पोर्ट झालं, म्युझिक झालं, म्हणजे त्यांच्याकडे रीतसर शिक्षण घेण्याची संधी सुद्धा आपण मुलांना देतो. म्हणजे उद्या हीच मुलं छान परफॉर्म करतील किंवा स्पोर्टमध्ये देशासाठी खेळतील, तेव्हा मी अभिमानाने म्हणू शकेल ना आमच्या आनंद निवासमधली हुशार पोरं आहेत ही. तेव्हा तो म्हणतो, खरंच खूप छान काम करतेस तू, आणि याच स्कॉलरशिपसाठी तुला पैसे हवेत का? तेव्हा आता ती म्हणते, हो माझ्या बँकेमध्ये आहेत पैसे, पण एकदमच एवढी मोठी रक्कम नाही काढता येत ना, आणि म्हणूनच आरुषीकडून मी चेकबुक मागवून घेतलंय. बरेचदा उदार असे देणगीदार भेटले ना तर बराचसा असा खर्च हलका सुद्धा होतो, पण तसं नाही झालं ना तर मी माझ्या अकाउंटमधून टाकते पैसे काही त्यामध्ये. मग आता तो विचारतो, जर तुझ्या सॅलरीतले तू सगळे पैसे त्यांना दिले तर तुझ्याकडे काय उरेल? त्यावेळी नंदिनी म्हणते, हो पैशांचं काय आहे जीवा, आज आहे तर उद्या नाही, पण मुलांसाठी आपण जे काही करतोय त्याचा आनंद जो आहे ना तो प्राइसलेस आहे. अहो, लोकांना अकाउंटमधून पैसे डेबिट झाल्याचा मेसेज आला की त्यांचा चेहरा पडतो, आणि हेच जर पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाले तर त्यांना भारी वाटतं. पण तसं नाही, माझ्या अकाउंटमधून जर कोणत्याही गरजू व्यक्तीसाठी पैसे डेबिट झाले ना तर ते फिलिंग्स खूप वेगळं असतं. भलेही माझ्या आयुष्यातून पैसे डेबिट होत असतील, परंतु माझ्या आयुष्यात जो आनंद क्रेडिट होतो तो स्कॅम करून सुद्धा माझ्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तेव्हा जीवा तिच्याकडे पाहतच राहतो. ती विचारते, काय झालं, असं का पाहताय? तो म्हणतो, तुझे विचार ना मला खरंच खूप आवडले, आणि मला कायम असं वाटतं की तू अशा लोकांना कायमच मदत करत राहा, आणि यासाठी तुझ्या अकाउंटला कायमच पैसे राहतील. त्यामुळे तुला कधीही पैशांची गरज असेल ना तर माझ्याकडे मागत जा. नंदिनी म्हणते, हो पण तुम्ही कुठून देणार पैसे? तेव्हा नंदिनीचं हे बोलणं जीवाच्या मनालाच लागतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्य आणि पार्थ दोघेही बाहेर चाललेले असतात. तेव्हा लगेचच वसू टोमणा मारते की तिकडे अभ्यासामध्ये दिवे लावण्यापेक्षा ना जरा संसारात दिवे लाव. त्यावेळी पार्थ म्हणतो की काव्य माझी बायको आहे, आणि काव्याने काय करायचं ना हा त्यांचा निर्णय आहे. तेव्हा काव्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहते. मग तो वेलकम असं म्हणतो. ती म्हणते, काय? मग आता तो म्हणतो, मनातल्या मनात थँक्यू म्हणालात ना म्हणून मी वेलकम म्हणालो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.